विद्यार्थी लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ भर पावसात धरणे आंदोलन. महाराष्ट्र बंदला जाहीर समर्थन. दिल्ली येथील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज दिनांक 23 जुलै 2026 विद्यार्थी संघर्ष समिती ठाणे जिल्हा, वंचित बहुजन आघाडी आणि ॲडव्होकेट फॉर जस्टिस फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने जोरदार धरणे व निषेध आंदोलन करण्यात आले. ॲडव्होकेट फॉर जस्टिस फोरमचे कार्य अध्यक्ष ॲडव्होकेट उमेश केदार व या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे उज्ज्वल महाले, नितीन भालेराव, यावेळी विद्यार्थी संघर्ष समिती ठाणे जिल्ह्याचे पदाधिकारी नवीन गायकवाड, गिरीश सरदार, संतोष केदार, चंदू सोनवणे, अनिल खंडागळे, प्रवीण गायकवाड, नानासाहेब केदार, संजय खरे, मिलिंद मोरे, श्रीकांत बागोल, हिम्मत नेरकर, संतोष पवार, किरण पाटोळे आणि ॲडव्होकेट फॉर जस्टिस फोरमचे पदाधिकारी ॲडव्होकेट धम्मपाल तिडके, ॲडव्होकेट शशी इंगळे, ॲडव्होकेट कमलेश रजाने, ॲडव्होकेट वैशाली बनसोडे, ॲडव्होकेट प्रदीप बनसोडे, ॲडव्होकेट सुनीता इंगळे, ॲडव्होकेट प्रणाली केदार, ॲडव्होकेट रोहन टोके यांनी वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला जाहीर समर्थन व्यक्त केले. केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. भर पावसातही विद्यार्थ्यांनी रस्त्यावर बसून विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष सुरू ठेवला. विद्यार्थ्यांवर लाठी नव्हे, शिक्षणावर गुंतवणूक करा, लोकशाही वाचवा, विद्यार्थ्यांना न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलन सुरू असताना पोलिसांनी हस्तक्षेप करून ॲडव्होकेट उमेश केदार यांच्यासह अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर सर्वांना पोलीस जीपमधून मध्यवर्ती पोलीस ठाणे येथे नेण्यात आले. विशेष म्हणजे पोलिसांच्या ताब्यात असतानाही ॲडव्होकेट उमेश केदारे यांनी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी घोषणा देणे थांबवले नाही. त्यांच्या निर्भीड, निडर आणि लढाऊ भूमिकेने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. अन्यायाविरुद्ध न झुकणारा त्यांचा संघर्ष हा संविधानिक मूल्यांवरील दृढ विश्वास आणि सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्यांवर होणारी दडपशाही थांबवण्यासाठी राज्यातील सर्व नागरिक, विद्यार्थी, युवक आणि सामाजिक संघटनांनी एकजुटीने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आवाजाला दडपण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असून अशा अमानुष कृत्यांचा देशभरातील जनतेने तीव्र निषेध करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या संविधानिक अधिकाराचे संरक्षण करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. वृत्तसंकलन अशोक शिरसाट, उल्हासनगर.